आली 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 घंटागाडी आपल्या दारात आली. अरे, आज मी हे काय बोलतेय? तर मुलांनो, आज आपण आपली जी घंटागाडी येणार आहे की नाही, तर त्यांना आपण त्या सफाई कामगारांना देणार आहोत चहा आणि त्यांच्याशी बातचीत सुद्धा करणार आहोत. त्यामुळे मी घंटागाडीची वाट पाहते. चला माझ्याबरोबर या आणि आपण कामगार या बंधूंशी संवाद साधूया. शाहीर आवाज शाहीर आवाज महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या दिनांक 23/5/2017 तारीख 11. नमस्कार दादा. नमस्कार. आज आम्ही आमच्या सगळ्या मुलांसाठी म्हणजे शाळा महाविद्यालयातल्या मुलांसाठी सफाई कामगार कसं काम करतात, शहर कसं स्वच्छ करतात आणि हे अदृश्य नायक आहेत तरी कोण हे दाखवणार आहोत. म्हणून तुमची एक 5 मिनिटं आम्हाला मुलाखत घ्यायची आणि तुम्हाला चहा पण द्यायचा आहे. तर प्लीज आमच्यासाठी 5 मिनिटं तुम्ही याल का? चला, दादांना तर आपण बोलावलंय, आता आपण त्यांना घेऊन 5 मिनिटं, एक 5-7 मिनिटात त्यांची मुलाखत घेऊया. या दादा. दादा, हा गरम गरम चहा घ्या. एवढ्या पावसा पाण्यातनं तुम्ही काम करता हा सगळ्यांसाठी. थँक्यू ताई. तर मुलांनो, आपले दादा चहा घेत आहेत. तर मी तुम्हाला भाषानिधी हे आपलं चॅनल आहे, आपली वाहिनी आहे. तर सफाई कामगार हा शब्द आला कुठून याच्याविषयी माहिती देते, तोपर्यंत दादा चहा घेतील. तर सफा हा अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे स्वच्छता किंवा पांढरं शुभ्र. स्वच्छ किंवा पांढरं शुभ्र म्हणजे सफा. तर त्याच्यावरनं आला सफाई आणि हा ई प्रत्यय की नाही तो फारसी लागलेला आहे. तर सफाई, धुलाई, शिलाई, तसं सफाई म्हणजे स्वच्छता. आणि कामगार, गार हा सुद्धा फारसी प्रत्यय आहे. आणि कामगार, त्याच्यानंतर जादूगार, हे गार किंवा दार असे प्रत्यय लागले ना की एकदम छान असा अर्थ त्याचा वाढतो. जसं अंमलदार, मामलेदार, तसंच कामगार. तर ही थोडीशी माहिती झाली भाषिक. आता आपण गप्पा मारणार आहोत आपल्या या दादांशी. तर हे आहेत आपले ड्रायव्हर दादा बोरकर आणि हे दुसरे दादा आहेत. तर आपण आता त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत आणि हेही दादा आहेत. तर आपण त्यांचं नाव समजून घेऊया आणि मग जाणून घेऊया. हां, आता आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. तर आपल्यासोबत हे असं आपण म्हणतो की नाही की घंटागाडी वाजली की लोक, आता कचरेवाला आलेला आहे तर ते कचरेवाला नाही आहेत. आपण जी घाण करतो ना ती उचलणारे सगळे सफाई कामगार आहेत. तर पहिल्यांदा मी तुम्हाला नमन करते, अक्षरशः सलाम करते की तुम्ही अदृश्य नायक आहात शहराचे, जे शहराला स्वच्छ ठेवतात. हे हात आहेत ना, ते देखणे आहेत असं मला वाटतं. आणि आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर हे आहेत नरेश कांबळे, हे आहेत नंदकुमार शिंदे आणि मंदार बोरकर. आत्ताच मी त्यांची नावं जाणून घेतलेत. खरंच आपल्याकडे येणारे आणि सतत आपल्याला मदत करणारे असे अदृश्य हात आहेत आणि आपल्याला त्यांची नावं पण माहिती नसावीत. म्हणून मी ठरवलं की आपण म्हणजे गणपतीला, दिवाळीला असं एकमेकांना चेहऱ्याने ओळखतो, काहीतरी बक्षीस देतो, पण त्यांच्याशी बोलण्याची, त्यांच्याशी बातचीत करण्याची अशी संधी मुद्दामूनच आज मी घेतली आहे. तर नरेश दादा, तुम्हाला पहिला प्रश्न आहे की जेव्हा सगळं शहर झोपेमध्ये असतं तेव्हा तुम्ही भल्या पहाटे घरातनं बाहेर पडता. मला वाटतं घरातल्यांना पण तुम्ही आवाज देत नसाल का, कारण त्यांची झोपमोड व्हायला नको. तर हे बाहेर पडत असताना किती वाजता सुरू होतो दिवस तुमचा? 6 वाजता. अच्छा, म्हणजे सगळ्या गाड्या निघतात किती वाजता? गाड्या 5:45 वाजेपर्यंत निघतात. अच्छा, 5:45 पर्यंत निघतात आणि 6ला दिवस सुरू होतो हो. असं म्हणताय. तर काय मनात भावना असतात तुमच्या? म्हणजे आता पावसाळा आहे, उन्हाळा आहे, तर यावेळेला तुम्ही काय, थंडी असते का, तर बाहेर पडताना कशी तयारी करता? उठतो आम्ही तेव्हा सकाळी निघताना त्या घरात ते सगळे झोपलेले असतात आणि कामावर जाताना कामामध्ये पाऊस असतो, त्यामुळे थंडी वाजत असते. एकेकाळी कधी कधी आमच्या अंगावरती रेनकोट पण नसतो. बरोबर. वेळेवर रेनकोट पण आम्हाला मिळत नाहीत. तर ते रेनकोट मिळाले नसल्यामुळे, थंडी वाजल्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो त्याच्याने. आणि काम करताना म्हणालात तर
लोक पण असे कचरा पण देताना म्हणजे आमचा विचार करत नाहीत. कारण का कचरा देताना काय मिक्स असतो, त्याच्यामुळे आम्हाला तो वर्गीकरण करून घ्यावा लागतो. बरोबर. आणि लोकांना सांगितलं तर मग लोक आम्हाला उलट परत बोलतात की हे काम तुमचंच आहे, ते तुम्हीच करावं. असं आम्हाला म्हणजे खरं मनामध्ये तर अशी आपल्या घरातला कचरा दुसरा उचलतो आहे, तो आपल्याला वेळेवरती दिला पाहिजे की नाही. तर ही आपण एक मदत निश्चित नरेश दादा, मी सगळ्या नागरिकांकडनं आश्वासन देते की सगळेजण कचरा आपला वेळेवरतीच देतील. दादा, तुम्हाला प्रश्न आहे दुसरा, की ओला आणि सुका कचरा वेगळा करा असं तुम्ही सांगता, आणि शिवाय हानिकारक कचरा असतो. मग हे उचलताना तुम्हाला कधी इजा होते का, किंवा असं काही घडलंय का कधी? काही नागरिक ओला सुका कचरा देतातच. हं. तरी पण काही लोक जरी नवीन भाड्या वगैरे येतात ना, ते त्यांना माहीत नसतं की बा ह्या कचऱ्याचं काय करायचं. तर त्यांना आम्ही सांगतो हं. की ओला सुका आणि हानिकारक कचरा वेगवेगळं द्या. वेगवेगळ्या बाकी द्या. आणि वेळ पाळतात का लोक, गाडी येते तेव्हा? हां, वेळ पाहतात, हां. टायमिंग विचारतात आम्हाला की हां. तुमचं टायमिंग काय, एवढ्या टायमातच आम्हाला गाडी पाहिजे. हं, काही लोकांचे नमाजचा टाईम असतो शुक्रवारचा, हं, त्या नमाजच्या आतमध्ये या गाडी घेऊन, हं. असं लोकांचं म्हणणं असतं. मग ते तुम्ही पाळता, ते हां, ते करता? आम्ही पाळतो. ठीक आहे. म्हणजे तुमच्या प्रार्थनांच्या वेळा असतील, अन्य काही असेल, तर त्यावेळेला मात्र वेळेवरती घंटागाडी येते, तर आपण वेळेवरती त्या गेलं पाहिजे. आपले जे ड्रायव्हर दादा आहेत बोरकर, त्यांना माझा प्रश्न आहे की सतत तुम्हाला ते एक संगीत वाजवावं लागतं की आली 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 घंटागाडी आपल्या दारात आली, किंवा आता जनगणनेचं पण संगीत वाजतं आहे, तर सातत्याने ते संगीत, म्हणजे ही तुमची ओळख असते की तुम्ही ज्या वेळेला येता त्यावेळेला. तर तुम्ही गाडी घेऊन जात असता आणि लोक जेव्हा घंटागाडी जवळून जाते तेव्हा नाक दाबून घेतात, तुम्हाला तर तिथेच थांबावं लागतं, काम करावं लागतं. तर काय वाटतं त्यावेळेला? वाटतं म्हणजे लोकांनी सहकार्य केलं पाहिजे का, आमचं ते कामच आहे, आम्हाला ते करावंच लागतं. बरोबर आहे. आमची नोकरी आहे म्हटल्यावर ते आम्हाला करावंच पाहिजे. हं. तो प्रत्येकाच्या घरातला कचरा असतो, तो काय घेण्यासाठीच आम्ही आलेलो असतो ना. बरोबर आहे. आणि बघा ना, ते आपल्या व्यवसायाला सेवा मानताहेत की आमचं कामच आहे हे, आम्हाला केलं पाहिजे, आम्हाला नाक दाबून नाही राहू शकत. मी तर बघते कधी कधी मास्क पण नसतो ह्याच्यावरती, मग ते तर ते उभं राहतात आणि तुम्ही तुमच्या घरातला देत असता कचरा ज्या वेळेला, तेव्हा असे आजूबाजूला बघता ना, घंटागाडी बघितली की लगेच नाकावरती पदर घेतात, लगेच नाकावरती ओढण्या घेतात. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण केलेला कचरा आहे ते उचलायला ही माणसं आलेली आहेत. तर अशी वागणूक आपण देता कामा नये. अत्यंत प्रेमानं, सहकार्यानं आपण राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आता एक एक मिनिटामध्ये तुम्ही आपल्या शहरवासियांना काय संदेश द्याल? लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. घंटागाडी येते तेव्हा, टायमिंगला येते गाडी तेव्हा सहकुशीने दिलं पाहिजे. किंवा जर गाडी वाजत असली तर बाजूच्या रस्त्याला जर बाजूचं पण उभं असलं पुढचं घर, त्याने पण सहकार्य येऊन दिलं पाहिजे. आम्हाला पण अडचणी असतात, बरोबर. पाठून हॉर्न वाजवीत राहतात, रस्ता अरुंद असतो, तिथे त्रास होतो आम्हाला. म्हणजे गाडी उभी केलेली पाटणा हॉर्न देतात. म्हणजे पाठच्या गाडीवाल्यांनी पण सहकार्य केलं पाहिजे. आम्ही कचरा घेण्यासाठीच गाडी आलेली असते ना, अगदी ते बरोबर. सहकार्य केलं पाहिजे. बरोबर, सहकार्य करा असा संदेश बोरकर दादांनी दिलेला आहे. शिंदे दादा काय सांगतायत बघूया. माझं नागरिकांना म्हणजे एवढंच विनंती, जे आमची गाडी येते हं. त्याला आमचं टायमिंग विचारू नका. कारण टायमिंग कधी डिझेल भरायला जायला लागतं, कधी पंक्चर होते गाडी, बरोबर. कधी कधी 1-2 वाजता पण गाडी जाऊ शकते. हं. कारण आम्ही तो कचरा उचलायला पाहिजे म्हणून आम्ही 5-5, 6-6 वाजेपर्यंत काम करतो. बरोबर. जो बाकी दिवस काय? 5:45 वाजता सुरू होतो तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुद्धा कधी कधी यांना काम करावं लागतं. तर आपण नक्कीच सहकार्य केलं पाहिजे. माझा संदेश असेल नागरिकांना की नागरिकांनी कचरा आपला हा दररोज घंटागाडीमध्येच टाकावा. हं. कारण कचरा घरामध्ये ठेवला की तो कुचतो, त्याच्यामध्ये जंतू तयार होतात बरोबर. आणि मग काही 4 किंवा 5 दिवसांनी कचरा द्यायला की तो आम्हाला त्रास होतो. कचरा परत घ्यायला, परत तो मिक्स असतो, तो वर्गीकरण करावा लागतो, त्या कचऱ्यामध्ये आम्हाला हात घालावा लागतो. हं. आणि दुसरं म्हणायचं म्हणालात तर पाळीव जनावरं असतात, हं. ते आपल्या घराच्या शेजारी मेलेली असतात, पण काही नागरिक लवकर सांगत नाहीत. हं. ती पूर्ण त्याची दुर्गंधी झाली की त्यानंतर ते सांगायला येतात की तो उचलून घ्या म्हणून. हं. मग तो आम्हाला त्रास होतो, कारण का तो जनावर पूर्णपणे खराब झालेला असताना आम्ही उचलणार कसं. खरं.
आणि त्यांच्याकडे मग आम्ही फावडे बिळ मागेला ते बोलतात ते तुमचं काम आहे, तुम्ही आणायचे ते. हम्म. त्याच्यामुळे आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे काय असेल ते तुम्ही वेळेत लवकर आम्हाला सांगा, कळवा. हो. म्हणजे आम्ही ते उचलून घेऊन जाऊ शकतो. अगदीच. खरंच नागरिक हो, हे आपल्यासारखीच काम करणारी माणसं आहेत, तर त्यांना अतिशय सहृदयतेने वागवलं पाहिजे असं मला वाटतं. मला हे सांगत असताना असं भरून येतंय की तुमच्यासाठी काम करणारे हे हात आहे, या कामाचा नक्की सन्मान झाला पाहिजे. जसं यांनी सांगितलेलं आहे की वेळेवर कळवा, ओला सुका कचरा वेगवेगळ्या वर्गीकरण करून द्या, आणि गाडी ज्या वेळेला येईल, कधी पाऊस पाणी असतं, कधी टायर पंक्चर होतो, कधी डिझेलचा प्रश्न असतो, तर त्यावेळेला मात्र, आणि घंटागाडी तर मी इथे असल्यापासून बघते आहे की सकाळी 6:30 ते 7च्या वेळात आलेलीच आहे. क्वचित प्रसंगी असं होतं की कधीतरी उशीर झालेला आहे, आणि सण असतो, त्यांचा पण सण असतो ना, पण सणाला पण तुम्हाला बाहेर जायला लागतं, बरोबर ना? की दिवाळी असू दे, अन्य काही असू दे, त्यांना तर घराच्या बाहेर पडावंच लागतं आणि आळीपाळीने काम करावं लागतं. तर आपण सगळ्यांनी यांचा सन्मान करूया, आणि त्यांना काहीतरी छोटीशी भेटवस्तू मी आता देणार आहे. नमस्कार. घरामध्ये तयार केलेली ही नानकटाई आहे. ही नानकटाई योगेश वायकुळ आणि कल्पना वायकुळ हे 2 बहीण भावंड आहेत. घरातून सुरुवात केली आणि फार सुरेख अशा पद्धतीचा त्यांचा हा आता सेवा व्यवसाय झालेला आहे. रत्नागिरीमध्ये आलात तर नगर वाचनालयाच्या समोर सुरुची नावाचं दुकान आहे. ही नानकटाई आणि विशेषतः मला आवडणारी आहे उस्मानिया कुकीज, ही नक्की घेऊन जा. रत्नागिरीची ती आठवण आहे, तर ही भेट तुमच्यासाठी. आणि खूप खूप मनापासून मी धन्यवाद देते. जाहीर आवाहन महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या दिनांक 23 मार्च 2018, तारीख 11 एप्रिल 2018 व 2 जुलै 2018 चे समापन बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी प्लास्टिकचे थर्माकोल उत्पादन, विक्री, साठवणूक व वापर करू नये. अनेक प्रकारच्या प्लास्टिक मुलांनो, बघितलं ना तुम्ही की आपल्यासाठी काम करणारे किती हात राबत असतात. तर आता तुम्हाला प्रश्न विचारण्याची वेळ आहे. तुम्ही तुमच्या घरासाठी, तुम्ही तुमच्या शहरासाठी कशी स्वच्छतेला मदत कराल, हे तुम्ही लिहून पाठवा. आता हे काही कुठल्या शब्दकोशामध्ये मिळणार नाही आहे, तुम्हाला विचार करून याचं उत्तर द्यायचं आहे. तुमच्या घरासाठी आणि तुमच्या शहरासाठी त्याची स्वच्छता राहावी म्हणून तुम्ही कशी मदत कराल, लिहून पाठवा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत येते हां.